ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, गंगा मात की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये राजा बलीने दान केलं, वामनाला 3 पावलं जमीन दान करण्याचं कबूल केलं। ते करता करता त्यांनी सर्वस्वाचं दान केलं। भगवंत शेवटी प्रसन्न झाले, त्याचं दान घेतलं, त्याला सुतल लोकाचा अधिपती बनवलं आणि स्वतः भगवान त्याच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून उभे राहिले। देवांना त्यांचं राज्य परत केलं, आदितीला समाधान प्राप्त झालं आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ दानी म्हणून राजा बलीचा गौरव केला जातो। त्याच्या नावाने दिवाळीच्या सुमाराला आपण एक बलिप्रतिपदा साजरी करतो। त्याच्यापासून घ्यायचा संदेश म्हणजे देणाऱ्याने देत जावे, हा संदेश आपण घेत राहतो। आता पुढील कथा सूत शौनिकांना सांगतायत आणि सारा समाज जो ऋषी समाज जमला होता ते नैमिषारण्यामध्ये सूत महाराजांकडून ही कथा ऐकतायत। हीच कथा शुकदेवांनी राजा परीक्षितांना गंगा किनारी सांगितली होती। आता पुढची कथा ही मत्स्यावताराची कथा आहे। पूर्वीच्या कल्पामध्ये ब्रह्मदेव निद्रिस्त झाले। ब्रह्मदेवाची निद्रा म्हणजे तो एक प्रलय असतो, त्याला प्रलय म्हटला जातो। सर्व भूमी ही जलमय झालेली होती। ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले। ते वेद हयग्रीव नावाच्या दैत्याने पळवले। त्यावेळेस विष्णू भगवान मत्स्य अवतार धारण केला त्यांनी आणि त्याला ते परत आणून दिलेले आहे। फार पूर्वी सत्यव्रत नावाचा एक राजर्षी होऊन गेला। राजा होता पण जीवन ऋषीसारखं होतं, तपस्व्याचं जीवन जगत होता। तो तप करीत होता, केवळ जलपान घेत होता। तो कृतमाला नदीच्या तीरावर तर्पण करीत होता। रोजचा त्याचा हा नियम होता। एकदा तो तर्पण करीत असताना त्याने हातामध्ये नदीचं जल तर्पण करण्यासाठी पाणी घेतलं, तेव्हा त्याच्या त्या पाण्यामध्ये, उंजळीतल्या पाण्यामध्ये एक छोटासा मासा आला। त्याने त्या माशाला परत त्या नदीच्या पाण्यात सोडून देण्याचा प्रयत्न केला। तो सोडू लागला। त्याच वेळेस तो मासा, त्याला वाचा आली। तो मासा सत्यव्रताला म्हणू लागला, महाराज, मी छोटासा जीव आहे। या मोठ्या जलामध्ये किंवा नदीमध्ये मला तुम्ही सोडून दिलं तर माझ्यापेक्षा जे मोठे मासे असतात यांची मला भीती वाटते। मोठे माणसे आम्हाला गिळून टाकतात, छोट्या माशांना गिळून टाकतात। आता मला नदीमध्ये परत तुम्ही सोडू नका, मला दुसरीकडे कुठेतरी माझं संरक्षण करा। सत्यव्रताला त्याची दया आली। त्याने त्या माशाला आपल्या जवळचं जे एक भांडं होतं त्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यात ठेवलं। तो त्या नदीकाठी असलेल्या आश्रमात परत आला। रात्री राजा झोपला। सकाळी उठून पाहतो तर त्या ज्या पात्रात तो मासा ठेवलेला होता त्या पात्रामध्ये तो मासा मावेनासा झाला। अरे बापरे, एवढा मोठा झाला एका रात्रीमधून। त्याने तो मासा तिथून काढला आणि एका मोठ्या रांजणात ठेवला। आश्चर्याची गोष्ट अशी, एका घटकाभरामध्येच तो मासा 2 हाताने वाढला आणि म्हणाला, राजा, मला हा रांजण सुद्धा आता पुरत नाही। राजाने त्याला तिथून काढलं आणि परत त्याला एका सरोवरामध्ये टाकलं। सरोवरात टाकल्यानंतर तिथेही तो मासा भराभर वाढू लागला। राजा, मला ही जागा अपुरी पडते। शेवटी राजाने त्याला त्या नदीच्या मार्गाने
समुद्रामध्ये सोडून दिला. तेव्हा तो मासा म्हणायला लागला, राजा मला समुद्रातही सोडू नको, कारण समुद्रामध्ये माझ्यापेक्षाही मोठे मोठे मासे असतात, ते मला खाऊन टाकतील. राजाला आश्चर्य वाटू लागलं की हे 2 दिवसातच कसं काय होतंय, काय आहे. त्याने हात जोडले आणि त्या माशाला म्हणला की हे मत्स्यरूप धारण करणाऱ्या जीवा, तू आहेस तरी कोण? कारण कोणताही मासा एवढा भराभर वाढत नाही. मला तर वाटतं तू आमच्यावर कृपा करणारा कोणीतरी भगवान श्रीहरीच असला पाहिजे. भगवान, तुम्ही हे मत्स्य रूपाचं हे मत्स्याचं रूप का घेतलं ते मला सांगा. हात जोडले. राजाची ती विनंती पाहून तो मत्स्य राजावर प्रसन्न झाला. राजाला म्हणाला, सत्यव्रता ऐक, मी काय सांगतोय, मीच श्रीहरी आहे आणि आजपासून 7व्या दिवशी या पृथ्वीचा, या भूरलोकाचा, या स्वर्लोकाचा नाश होणार आहे. सर्व जे दिसत आहे हे जलामध्ये बुडून जाणार आहे, कुठेही जागा राहणार नाही. तेव्हा माझ्या प्रेरणेने, तू माझा भक्त आहेस म्हणून माझ्या प्रेरणेने एक नौका तुझ्याकडे येईल. तू त्यावेळेस असं कर, त्या नौकेमध्ये सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घे, सप्तर्षींना बरोबर घे, सर्व धान्याची बीजे बरोबर घे आणि या सर्वांना घेऊन तू या नौकेमध्ये चढ. तेव्हा सर्वत्र अंधार होईल आणि प्रलय कालचा तो महासागर सगळीकडे बसेल. सर्व ठिकाणी तो महासागर व्यापून घेईल, ही भूमी जलमय होईल आणि तेव्हा मी याच रूपाने तुझ्याकडे येईन. तू तुझी नौका तयार ठेव. मी जेव्हा तुझ्याकडे येईन तेव्हा तुला असं दिसेल की माझ्या मस्तकावर एक मोठं भलं शिंग दिसेल. तू त्या शिंगाला तुझी नौका बांध आणि ती नौका बांधल्यानंतर तुम्ही सर्वजण त्या नौकेत आरूढ झाला तेव्हा मी ती नौका घेऊन, जोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र असेल तोपर्यंत मी ते सप्तर्षी, तुला, सर्व प्राणीमात्रांना त्या नौकेत घेऊन सागरामध्ये सुरक्षितपणे विहार करेल, तुझं रक्षण करील. आणि जेव्हा आपण विहार करू राजा, त्यावेळेस तुझ्या मनातल्या जे काही प्रश्न असतील, जी काही जिज्ञासा असेल, त्यानुसार तू मला प्रश्न विचार, मी तुला ब्रह्मज्ञान देईल. आता मी समुद्रात जातो आणि बरोबर 7व्या दिवशी मी तुझ्याकडे परत येतो. त्यानंतर तो विशाल मत्स्य समुद्रात खोलवर पाण्यामध्ये दिसेनासा झाला. सत्यव्रताने आपले अनुष्ठान सुरू केलं. 7 दिवस झाले आणि 7व्या दिवशी शेवटी सागराने आपली मर्यादा सोडली. प्रचंड वादळे उभी राहिली. सर्व मेघांनी आकाश व्यापलं. पावसाने सर्वत्र ही पृथ्वी जलमय करून टाकली. सर्व पृथ्वी जलमय झाली. तेव्हा या सत्यवत राजाने सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरं, धान्य, वनस्पती, प्राणी, ऋषी यांना एकत्र केलं आणि त्या नौकेमध्ये बसवलं. आणि त्या ऋषींना राजाने सांगितलं की ऋषींनो, तुम्ही आता भगवंताचं ध्यान करा, आपण त्याची प्रार्थना करू. तोच आता या भयानक संकटातून आपल्याला सोडवेल. आणि ऋषींनी प्रार्थना सुरू केली. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. अनाथ जीवाचा तू काज कैवारी, अनाथ जीवाचा तू काज कैवारी, ऐसी चराचरी ब्रीदावळी, ऐसी चराचरी ब्रीदावळी,
श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, न सांगता कळे तुझा अंतरीचे गुज, न सांगता कळे तुझ अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा, आता तुझी लाज तुझ देवा, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. भगवंताची प्रार्थना केली आहे. तुका म्हणे तुची खेळे दोई ठाई, नसेल तो देई धीर मना. भगवान पांडुरंगाची सर्वांनी प्रार्थना केली. विष्णूचा जय जयकार केला. भगवान विष्णूचा जय जयकार असो. जयति जय जय जयति जय बद्रीनाथ विश्वंभरम, बद्रीनाथ विश्वंभरम. आणि सर्वजण त्या नौकेमध्ये आरूढ झालेले आहेत. सप्तर्षी देव ते घोषणा करत आहेत आणि नौका जवळ येण्याची वाट पाहत आहे. दुरून दिसते आहे, दुरून ती नौका दिसते आहे. राजा खडकावरून जरजर खाली उतरला. नौकाला खडकाजवळ आणले. ती आपटणार नाही याची काळजी घेतली. त्या नौकेमध्ये सूक्ष्म शरीरे ठेवली, धान्य ठेवले, धान्याचे बीज ठेवले, महत्वाचे जीव त्या ठिकाणी त्यांनी ठेवले. त्यांची त्या ठिकाणी त्यांनी जपणूक केलेली होती. ती प्रतिमा न ठेवली, मातृका ठेवल्या. पुढील सृष्टीला उपयोगी पडेल अशी सर्व सृजनकलेची दैवी शक्ती त्यांनी त्या नौकेत ठेवली. सप्तर्षी त्या नौकेत आरूढ झाले आणि त्यांच्यासह राजा सत्यव्रत त्या नौकेमध्ये चढला. सर्वांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. सच्चिदानंद स्वरूप परमात्मने नमः. भजन करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. तेव्हा महाप्रचंड मत्स्याचा आकार त्या उसळत्या सागराच्या लाटातून उंच असा प्रकट झाला. थोड्याच वेळात तो मासा त्या नौकेजवळ आला. जी नौका या सत्यव्रताने तिथे आणून ठेवलेली होती, त्या माशाचा आकार किती होता? 4 लक्ष कोस अशा विस्ताराचा तो मासा होता. प्रचंड शरीर. त्या भगवंताला, मत्स्यरूप नारायणाला सर्वांनी हात जोडून नमस्कार केला. सत्यव्रताने वासुकीच्या साह्याने ती नौका त्या मत्स्याच्या शिंगाला बांधली होती. कारण भगवंताने सांगितलं होतं की नौका माझ्या त्या शिंगाला बांध. आणि ती नौका बांधल्या गेल्यानंतर ती नौका घेऊन मत्स्य पुढे जाऊ लागला त्याच्यात आणि त्या सागरामध्ये विहार करू लागला. यांचं रक्षण केलंय. सत्यव्रताने सांगितलं या सप्तर्षींना
ऋषी हो, हा मत्स्य म्हणजे कोणी नाही, तर हा भगवान श्रीहरी आहे. सर्वांनी प्रार्थना केली, भगवान तू आम्हाला घेऊन जातोयस, आम्ही नौकेत स्वार झालेलो आहोत, तू आम्हाला कुठे घेऊन चाललाय, कुठे घेऊन जाशील. भगवान आमची प्रार्थना, असतो मा सद्गमय, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय, मृत्योर्मामृतं गमय, असतो मा सद्गमय, असतो मा सद्गमय. हे भगवंता, असत्याकडून आम्हाला सत्याकडे घेऊन जा, अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा, आणि मृत्यूकडून आम्हाला अमृताकडे घेऊन जा. हे भगवान जगन्नारायणा, आम्ही तुला शरण आलेलो आहे. आणि तो विहार जेव्हा सुरू झाला तेव्हा त्या भगवान मत्स्यनारायणाने सत्यव्रताला भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म इत्यादी जे निरनिराळे परमार्थातले योग होते त्या योगाचा उपदेश केला. त्याचं सर्व संकलन 18 पुराणातलं जे मत्स्य पुराण आहे त्या पुराणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आता ब्रह्मदेवाची निद्रा म्हणजे सृष्टीचा प्रलय असतो, आणि जेव्हा ब्रह्मदेवाला जाग येते म्हणजे सृष्टीला परत प्रारंभ होतो. ब्रह्मदेवाची निद्रा संपली, ब्रह्मदेव जागे झाले, तेव्हा जो हयग्रीव नावाचा दैत्य होता, ज्याने वेद पळून नेले होते, भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून त्या दैत्याला ठार केलं, आणि ते जे वेद होते ते पुन्हा ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. हयग्रीव पाताळात गेला. आता हाच जो सत्यव्रत होता, हाच राजा परीक्षिताला जेव्हा शुकदेव ही कथा सांगतायत तेव्हा ते सांगतात की आता हा विवस्वानाचा पुत्र साध्यदेव झालेला आहे, आणि तोच त्या काळातला मनु होता. परीक्षिता, नौकेतली सर्व सामग्री घेतली, विधात्याने परत नवीन कल्पाची सृष्टी निर्माण केली, उत्पन्न केली, आणि पुन्हा या सृष्टीचा प्रारंभ सुरू झाला. जो ही पुण्यपावन कथा श्रवण करतो, तसा मत्स्यनारायणाने सत्यव्रताला या सागरातून पार केलं, तसेच ही कथा सुद्धा श्रवण मात्रे मनकामनापूर्ती या हेतूने आपल्याला या भवसागरातून पार काढेल. सर्वांनी पुन्हा भगवंताचं नामस्मरण केलं. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.